नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. एडिटर्स पंच आमच्या विशेष सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज चर्चा करणार आहोत शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल. एकनाथ शिंदे यांची कोंडी होते का अशी चर्चा तुमच्या कानावरती गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार आली असेल. अधिवेशन सुरू झाल्यापासून ही चर्चा अधिक जोर पकडू लागलेली आहे. त्याच्या आधी जेव्हापासून सरकार स्थापन झालं आहे महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून अनेकदा हा विषय समोर आला. या नात्यानिमित्ताने या सगळ्या गोष्टींकडे आपण बघणार आहोत आणि 5 मुद्द्यांमध्ये समजून घेणार आहोत की नक्की शिंदेंची कोंडी होते का, किंवा अशा कुठल्या घटना आहेत ज्याच्यामुळे असं वाटू शकतं की एकनाथ शिंदे यांची महायुती सरकारमध्ये कोंडी होते. काल बजेट जेव्हा सादर केलं अजित पवारांनी, त्याच्यानंतर एक जी कस्टमरी प्रेस कॉन्फरन्स असते, एका बजेटनंतर एक जी प्रथा परंपरा आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री हे पत्रकार परिषदेला संबोधित करतात. त्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, अर्थात त्यात अजित पवार जे स्वतः अर्थमंत्री आहेत, त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. अजित पवार जितके बेधडक रोखठोक म्हणून ओळखले जातात तितकेच ते मिश्किल देखील आहेत. पण अजित पवारांचे टोमणे हे टायमिंग साधणारे असतात. ते कधीही कुठलीही संधी सोडत नाहीत आणि जनरली ते फार विनोद कधी करत नाहीत सभांमध्ये किंवा अशा पत्रकार परिषदांमध्ये. पण जेव्हा ते करतात त्याच्यामागे एक खूप लोडेड मेसेज असतो, असं अनेकदा बघायला मिळालं. तर काल पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी उल्लेख केला की सरकार मागचंही होतं, सरकार आता बदललं असलं, थोड्या फक्त खुर्च्या बदलल्यात, तेव्हा अजित पवारांनी अत्यंत मिश्किलपणे डोळे मिचकावत शिंदेंकडे आणि फडणवीसांकडे बघत म्हटले की यांच्या मनातून ही गोष्ट काही जात नाही आहे. अजित पवारांनी बरं हा पहिलाच टोमणा त्यांना मारला नाही. मागे दिल्लीत असताना त्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवार म्हणाले होते की शिंदे नक्की कोणाला गर्भित इशारे हेच कळत नाही आहेत, मला हलक्यात घेऊ नका, जे वारंवार शिंदे म्हणत होते सभांमध्ये. त्याच्यावरही अजित पवारांनी ती संधी टोमणा मारायची सोडली नाही. पण अजित पवारांनी शिंदेंच्या मनातून अजूनही ही गोष्ट जात नाही हे म्हणत अनेक गोष्टींना खरं तर त्या गमतीच्या माध्यमातून का होईना पुन्हा एकदा वाचा फोडली. बजेटच्याच दिवशी गेल्या काही दिवसांमधल्या सगळ्या घटनाक्रम आपण बघितला तर थोडं आपल्याला मागे जावं लागेल सरकार स्थापनेच्या काळापासून की शिंदेंची कोंडी होते का. तर त्यातला पहिला मुद्दा आहे 5 मुद्द्यांपैकी, शिंदेंना त्यांच्या मनासारखं मंत्रिपद मिळालं नाही. शिंदे स्वतः खरं तर गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते, आपल्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढल्या गेल्या हे शिंदेंचं म्हणणं होतं आणि कुठेतरी आपण चेहरा होतो हे शिंदेंना, त्यांच्या पक्षातल्या काही नेत्यांना, त्यांच्या जवळच्या काही नेत्यांना वाटत होतं. पण भाजपाला एवढं मोठं बहुमत मिळालं होतं, देवेंद्र फडणवीस यांचाही चेहरा होता. देवेंद्र फडणवीस यांना पक्षाने जबाबदारी घेण्यास सांगितली मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस एक पॉप्युलर चेहरा म्हणून त्यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. शिंदे कुठेतरी नाराज आहेत, त्यामुळे काही दिवस शिंदे थोडेसे माध्यमांपासून अलिप्त होते. मग त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली की आपण नाराज नाही होत. पण तरीही वारंवार या चर्चा होत राहिल्या आणि कुठेतरी घटनाही अशा घडत होत्या की त्याला याच्यातून दुजोराच मिळत होता. पहिला हा मुद्दा झाला की शिंदेंना खरं तर मुख्यमंत्रीपद हवं होतं का. त्याच्यानंतर त्यांना मनासारखं मंत्रिपद मिळालं नाही असंही अनेकांना वाटत होतं. शिंदेंना कुठेतरी गृह खातं हवं होतं अशा चर्चा त्यावेळेस आल्या आणि शिंदेंना त्यांच्याकडे असणारं जुनं नगरविकास खातंही मिळेल की नाही अशी चर्चा तेव्हा सुरू होती. पण अर्थात कॉलिशन गव्हर्नमेंट युतीचं सरकार आहे, त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्याकडचं गेल्या वेळेसचं नगरविकासचं खातं मिळालं. पण कुठेतरी ते त्यांनी फार जास्त आनंदाने किंवा फार जास्त उत्साहाने स्वीकारलं असं काही चित्र तेव्हा दिसत नव्हतं. शिंदेंनी हा सुरुवातीच्या काळात एक पॉलिटिकल ॲडजस्टमेंट म्हणून हा भाग स्वीकारला असावा असाच तेव्हा अनेकांचा होरा होता. दुसरा मुद्दा, पालकमंत्री पदावरून प्रचंड आपल्याला रस्सीखेच तिन्ही पक्षांमध्ये बघायला मिळाली. जेव्हा शिंदे सरकारमध्ये सामील झाले होते आणि मुख्यमंत्री झाले तेव्हा बऱ्याच गोष्टी शिंदेंच्या कलाने भाजपने घेतल्या होत्या. शिंदेंच्या नजीकच्या नेत्यांना, शिंदेंना मनासारखी मंत्रिपदं मिळाली होती, पालकमंत्रीपदं मिळाली होती. अजित पवार आल्यानंतर थोडासा हा टिल्ट ऑफ बॅलन्स कुठेतरी बदलला. अजित पवारांनाही मानाचं पान मिळालं, त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना मिळालं. पण आता निवडणुकांनंतर हे चित्र थोडंसं बदललं. अजित पवारांच्या जवळच्या नेत्यांना, अजित पवारांच्या पक्षाला चांगली मंत्रिपदही मिळत होती आणि सोबतच पालकमंत्रीपदावरून एक वेगळा आपल्याला संघर्ष बघायला मिळाला. हा संघर्ष इतका टोकाला गेला की 2 महत्त्वाच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती चक्क स्टे आणावा लागला. कदाचित माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित ही इन्फॉर्मेशन कोणाकडे अधिक माहिती असल्यास कृपया आम्हाला कळवावं, पण पालकमंत्रीपद नियुक्त झाल्यानंतर त्याच्यावरती स्टे आणण्याची ही पहिलीच घटना असावी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरची. 2 पालकमंत्रीपद नियुक्त झालेत, नाशिकचे आणि रायगडच्या. या दोन्ही पालकमंत्रीपदावरनं इतका घमासान झाला आहे की तो फक्त इथे तिथेच नाही तर वारंवार बोलला जाऊ लागला आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं तर इतका वाद आपल्याला टोकाचा बघायला मिळतोय की दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून, म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून अक्षरशः आपली उणीधुणी ही उघड्यावरती धुतली जात आहेत.
कोण कोणाला औरंगजेब म्हणतंय, क्रिकेटच्या मैदानावरती फटकेबाजी केली जाते, इतक्या टोकाचा हा वाद झाला. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये कुठेतरी या विषयावर नाराजी असल्याचं चित्र या निमित्ताने समोर आलं आणि कुठेतरी शिंदेंच्या नजीकच्या, शिंदेंच्या जवळच्या माणसांना, शिंदेंच्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना कुठेतरी ही पदं डावलून त्यांची एक प्रकारे कोंडी केली जाते का, अशी ही चर्चा माध्यमांमध्ये रंगू लागली होती. तिसरा मुद्दा जो आहे तो आहे शिंदेंच्या काळातील निर्णय, त्यांच्यावरती काही ठिकाणी स्थगिती, तर काही वेळा त्यांच्या चौकशीचे आदेश. याच्यातले बरेच मुद्दे खरं तर सांगता येतील, तितका वेळ आपल्याकडे नाही, पण त्यातले महत्त्वाचे मुद्दे जर बघायचं झालं तर जालन्यातील सिडकोचा प्रकल्प होता जो शिंदेंच्या काळामध्ये नव्याने सुरू करण्यात आला होता. त्याच्याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आले आणि या आक्षेपांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले. सोबतच त्यांच्या काळातल्या काही प्रकल्पांना स्थगिती दिल्याचे देखील चर्चा मधल्या काळात रंगल्या आणि तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री होते त्यांच्या विभागातही वारेमाप आरोप भ्रष्टाचाराचे करण्यात येत होते. त्याच्यातल्याही काही प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली होती. आता अर्थात ह्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा प्रशासकीय निर्णय जरी म्हटलं गेलं तरी एक योगायोग असा होता की हे सगळे याच्यातले बहुतांश जे खाते होते ते शिंदेंच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या पक्षाकडे होते, त्यांच्या निकटवर्तीयांकडे होते. त्यामुळे शिंदेंची या प्रकारे सुद्धा कुठेतरी कोंडी होते का किंवा केली जाते का, असा देखील एक सध्या विरोधकांकडून आरोप केला जातो. विरोधक तर वारंवार विषयावरती बोलताच आहेत, पण या सगळ्या घटना बघतात कुठेतरी पाणी मुरतंय असंच नक्की या निमित्ताने म्हणावं लागेल. चौथा आणि पाचवा मुद्दा अर्थातच कालच्या अर्थसंकल्पाचा. अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात पहिले शिंदेंच्या ज्या पेट योजना आपण म्हणतो, शिंदेंच्या ज्या खास योजना होत्या, ज्याच्या बळावर त्यांनी निवडणुका लढवल्या, एक इमेज बिल्डिंग त्यांनी केलं होतं, त्यांना कुठेतरी कात्री लागते का असं चित्र तयार झालं. आता सगळ्यात पहिले सुरुवात करूया लाडकी बहीणने. लाडकी बहीण योजना सुरू आहे, पण त्याच्या लाडकी बहीण योजना सरकार आल्यानंतर कुठेतरी लाडक्या बहिणींची संख्या कमी होणं, त्याच्यामधल्या अपात्र बहिणींचे आकडे दिवसेंदिवस वाढत जाणं, बजेटरी प्रोव्हिजन त्याच्यासाठी जरी यावेळेस केलेलं असलं तरीसुद्धा 2100चा हप्ता प्रॉमिस केला होता तो 1500चा अजून मिळतो आहे. या सगळ्या गोष्टी बघतात शिंदेंचा जो एक पेट म्हणून प्रोजेक्ट बघितला गेला होता. शिंदेंनी अख्खी निवडणूक लाडका भाऊ म्हणून लढवली होती, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून लढवली होती. कुठेतरी ही योजना हळूहळू का होईना मागे पडते की काय असा प्रश्न अनेकांना निर्माण होऊ लागलेला आहे. लाडक्या बहीण योजनेबद्दल अनेक प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत, पण लाडक्या बहिणींची संख्या कमी होते आहेत, लाडक्या बहिणींची अपात्रता वारंवार समोर येते. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांमुळे ज्या योजनेवरती शिंदेंची छाप होती ती योजना कुठेतरी आता बॅकसीट घेते का असं एक चित्र तयार झालं. यासोबतच शिंदेंनी आणखी एक योजना आणली होती जी होती सिनियर सिटीजनसाठीची तीर्थाटन योजना असेल, त्याचा कुठेही उल्लेख आपल्याला बघायला मिळाला नाही बजेटमध्ये. सोबतच आनंदाचा शिधा ही एक त्यांची खूप ॲम्बिशियस योजना होती, खूप महत्त्वाकांक्षी योजना होती. सणासुदीला शिधा पोचवणं घरी रेशन दुकानांच्या माध्यमातून, ही योजनेचाही कुठे उल्लेख नाही. सुरुवातीला या योजनेबद्दल आक्षेप घेण्यात आले होते की त्याच्यावरती नेत्यांचे फोटो आहेत, दिवाळीला, दसऱ्याला, इतर अनेक सणांच्या वेळेस हा आनंदाचा शिधा गोरगरिबांच्या घरी पोचेल अशी योजना होती. पण आता त्याच्यासाठी कुठेतरी अर्थसंकल्पीय तरतूद किंवा त्याच्याबाबतचा उल्लेख आपल्याला अजितदादांच्या अर्थसंकल्पात दिसला नाही. या सगळ्या योजनांच्या भोवती शिंदेंनी आपलं एक इमेज बिल्डिंग केलं होतं आणि आता ह्याच योजना कुठेतरी मागे पडतात. याचं दुसरं कारण जे टेक्निकली काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर जे कळतं त्यांचं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे इतका ताण पडलेला आहे, आर्थिक ताण तिजोरीवरती, त्यामुळे या सगळ्या योजनांसाठी पैसा कुठून आणायचा हा एक प्रश्न आहे. त्यामुळे हे कारण अधिकृत जरी असलं तरी कुठेतरी शिंदेंनी बिल्ड केलेल्या योजना, शिंदे मुख्यमंत्री असताना सरकार महायुतीचंच होतं, पण शिंदेंच्या काळात असलेल्या योजना ज्यांचा शिंदेंच्या इमेजबाबत एक ज्याची एक इमेज तयार करण्यात आली होती शिंदेंच्या योजना म्हणून, त्यांना कुठेतरी फटका बसताना दिसतोय. हा कालच्या अर्थसंकल्पाचा एक महत्त्वाचा टेकाव आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कदाचित शिंदे याच्यात फार बोलले नसले तरीसुद्धा त्यांच्या गटातनं नक्कीच याबाबत नाराजी व्यक्त केली जाऊ शकते आगामी काळामध्ये. पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो शिंदेंच्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला मिळालेल्या निधीबाबतचा. जर आपण एक ठोकताळा मांडायचा झाला तर तिन्ही पक्षांना किती निधी मिळाला आहे त्याच्यावरून तसा थेट अंदाज काढणं तसं फारसं योग्य ठरणार नाही, पण तरीसुद्धा अजित पवारांच्या पक्षाला सगळ्यात जास्त निधी मिळाला. अर्थात त्यांच्याकडे अर्थ खातं आहे, लाडकी बहीण योजना ज्या विभागाच्या माध्यमातून राबवली जाते ते महिला व बालकल्याण विभाग त्यांच्याकडे आहे. असं असलं तरीसुद्धा कुठेतरी अजितदादांच्या पक्षाला सर्वाधिक निधी मिळाला, त्या खालोखाल भारतीय जनता पक्षाला आणि त्या खालोखाल सगळ्यात शेवटी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला निधी मिळाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. पण हा सगळा ठोकताळा बघताना एक गोष्ट आठवते ती म्हणजे
जेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा शिंदेंच्या जवळ असणारे अनेक आमदार जे नंतर त्यांच्यासोबत त्यांच्या बंडामध्ये त्यांच्या उठावामध्ये सहभागी झाले होते, त्या सगळ्यांचा एकच आरोप होता की अजित पवार अर्थमंत्री म्हणून आमच्याबाबत दुजाभाव करतायत, काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला जास्त निधी मिळतोय, शिवसेनेला कमी निधी मिळतोय, असा आरोप त्यांनी केला होता. काल अनेकांना नक्कीच त्याची आठवण झाली असणार आहे. हे सगळ्या गोष्टी जरी बिंदू जोडायचे झाले तर अनेकांना याच्यातनं सगळ्यात पहिला निष्कर्ष जो कुठला निघू शकतो किंवा जो काढला जातो आणि तो अर्थात ऑब्व्हियस आहे, तो म्हणजे शिंदेंच्या बाबत त्यांच्या राजकीय कुठेतरी त्यांची महायुतीमध्येच कोंडी होते का? अजित पवार वारंवार कुठली संधी सोडत नाही आहेत. अजित पवारांचं गेल्या सरकारशी जर तुलना करायची झाली तर या सरकारमध्ये अजित पवारांचं वाढलेलं वजन शिंदेंच्या वजनाला कुठेतरी एक काउंटर करण्याचा प्रयत्न आहे का? असा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. आगामी काळात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत. त्याच्यामध्ये तिन्ही पक्षांना एकत्र राहून निवडणुका लढवायचं आहे असं अनेकदा त्या तिन्ही पक्षांचे नेते सांगतात. पण तेव्हा राजकीय वजन, आता ह्या सगळ्या झाल्या प्रशासकीय बाबी, निधी वाटपाचा प्रश्न, पालकमंत्रीपदाचा प्रश्न, पण जेव्हा राजकीय ताकद दाखवायचा प्रश्न समोर येईल तेव्हा नक्की कोणाला झुकतं माप दिलं जातं आहे, तेव्हा कोणाला किती परड्यात काय पाडून घेता येतं आहे, याच्यावरती कदाचित खरंच ही कोंडी आहे किंवा खरंच ही कोंडी केली जाते का याचं उत्तर मिळेल. पण तुर्तास तरी शिंदे ज्या सगळ्या पाचही गोष्टी बघतात, शिंदेंच्या बाबत सगळंच काही फार आलबेल आहे असं म्हणता येणार नाही. राजकारणात सगळ्यात प्रश्नांची उत्तरं वेळेत येत असतो. टाईम इज द बेस्ट हिलर किंवा टाईम हॅज आन्सर्स फॉर एव्हरीथिंग असं म्हणतात. त्यामुळे आता वेळच या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल. तुर्तास आज एडिटर्स पंचमध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया राज्यातला नवीन विषय घेऊन. त्याचं विश्लेषण करण्यासाठी एडिटर्स पंच आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही बघत राहा झी24 तास.